एका बाजूला लग्नाची तयारी, घरात आनंदाचं वातावरण, पत्रिका छापल्या गेल्या, साखरपुडाही पार पडला. पण ऐन लग्नाच्या काही दिवस आधीच नवरदेवाने घेतलेल्या एका निर्णयानं संपूर्ण कुटुंब हादरून गेलं. आणि धक्कादायक बाब म्हणजे हा नवरदेव दुसरा तिसरा कोणी नसून खाकी वर्दीतला एक PSI अधिकारी आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील मातोरी गावातून समोर आलेल्या या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे, पाहूयात या रिपोर्टमधून. मातोरी गावात PSI पवन निंबाडकर यांचं लग्न ठरलं. साखरपुडा झाला, सोनं नाणंही खरेदी झालं होतं. कपड्यांपासून लग्न साहित्यापर्यंत लाखो रुपयांचा खर्च मुलीच्या वडिलांनी केला होता. मात्र अचानक PSI नवरदेवाचे सूर बदलले आणि त्यांनी लग्नालाच नकार दिल्याचा आरोप मुलीकडच्या कुटुंबानं केलाय. आणि ऐनवेळी आनंदावर फसवणुकीचं सावट पडलं. आमचा दिनांक 21 तारखेला लग्न ठरलेलं, टिळा झालेला 14 डिसेंबरला. आणि टिळा झाल्याच्या नंतर आम्ही लग्नाचे कपडे घेण्यासाठी पुण्याला गेलेलो. आमच्यासोबत नवरदेव उपनिरीक्षक पवन निंबाळकर साहेब हे आणि त्यांचा एक मित्र स्कॉर्पिओ गाडीने गेलो. गेल्याच्या नंतर आम्हाला दुकानामध्ये सोडलं गेलं. तिथून ते आम्हाला कपडे घ्यायला आमच्यासोबत नव्हते. त्यांनी दुसरीकडे कपडे घेतले आणि कपडे घेत असताना त्यांनी फोन केला की तुम्ही तुमची चॉईस करा कपडे, मी तिथं कपडे घेत नाही, मी दुसरीकडे घेतोय. मी विचारलं की असं का बाबा? ते म्हणले नाही, मला इकडे शिवायचे. कपडे घेऊन आलो. घेऊन आल्याच्या नंतर तेच गावामध्ये त्यांनी आम्हाला सोडलं. त्यांनी दुसरी गाडी बोलवून घेतली. बोलवून घेतल्याच्या नंतर आम्हाला दोन आमचे त्यांच्यासोबत व्यक्ती होते, ते दोन बसवले आमच्या गाडीत. ते म्हणले हे माझे जोडीदार आहेत, सोडतील तुम्हाला. मग ते त्या दुसऱ्या मार्गाने निघून गेले. असं केल्याच्या नंतर हा प्रकार झाला आदल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी नंतर त्यांचा फोन आला मला, की फोन आला तुम्ही चकलांब्याला या, आमच्या घरी या. घरी आलं, आम्हाला वाटलं काहीतरी बोलायचं असेल, पुढचं नियोजन वगैरे. गेल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचं नाही. हे ऐकल्याच्या नंतर आमच्या पायाखालची जमीन घसरली. ते झाल्याच्या नंतर आम्ही का नाही करायचं, की ते म्हणले ही मुलगी मला शोभत नाही, ग्रामीण भागातली, असे काहीतरी वेगवेगळे आरोप केले, उत्तर दिले त्यांनी. मग हे केल्याच्या नंतर आम्ही तिथं बोलल्याच्या नंतर की ते म्हणले ठीक आहे, तुम्ही ऐकत नाहीत ना, की त्यांनी आम्हाला त्यांच्या जी वर्दी होती पोलीस डिपार्टमेंट, त्याला एक अडकवलेली गन, त्याचा धाक दाखवला आम्हाला, की तुम्ही कसं काय नाही करत का? आम्ही पोलीस डिपार्टमेंट, माझं कुणी वाकडं करू शकत नाही, अशी मला सवय लागलेली, हे मी असं किती का करत आलोय. असंच पोखरीचं प्रकरण एक झालेलं त्याच्या अगोदर. आणि हे करत असताना आमची त्यात बदनामी झाली. आम्ही गावाकडे आलो, मध्येचे लोक कोण प्रयत्न केला, परंतु आम्हाला त्यात काही इनपुट भेटलं नाही. मग हे करत असताना आमच्या चुलत्यांनी जो 1-1 रुपया गोळा केलेला, तो पूर्ण त्या लग्नासाठी लावला होता, तो पूर्ण आज आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे, आमचं याच्यावर आलेलं आहे. आणि ह्या बाबतीत आम्हाला न्याय मिळावा. आणि पोलीस प्रशासनाला एवढीच आमची मागणी आहे की याच्यावर लवकरात लवकर काहीतरी याच्यावर कारवाई करावी, त्यांना निलंबित करावं. आमच्या मुलीची ज्यांनी आबरू घातलेली आणि शासनाकडे आमची एकच मागणी, आमच्या मुलीला शासनाने न्याय मिळवून द्यावा. ही झालेला खर्च त्यांनी आमचा परत द्यावा. कारण आम्ही शेतकरी माणसं आहेत, आमची लहान लहान मुलं, लेकरं बाळ, बायका, पोरं उन्हातानात कष्ट करून आम्ही कस तरी 1-1 रुपया गोळा करून यांच्या लग्नापुरती तडजोड केलेली होती. पण यांनी जसं जसं लग्न जवळ येईल तसं तसं काहीतरी बायपास काढून वेगळीच दिशा आम्हाला दाखवायला सुरू केली. या धक्क्यानंतर मुलीच्या वडिलांनी थेट चकलांबा पोलीस ठाणा गाठत PSI पवन निंबाडकर यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. मात्र या कहाणीला वेगळंच वळण तेव्हा मिळालं जेव्हा PSI पवन निंबाडकर यांच्या कुटुंबांनीही पोलिसात धाव घेतली. पुन्हा काय, आता आम्ही इतका खर्च 1-1 रुपया जमा केलेला आहे, इतका खर्च झाला आमच्या, असा जीवाला धक्का बसला. असं एक घटना घडली. सारं झालतं, लग्न 8 दिवसावरच आलतं. आमचे सारे लेकरं बाळ सारे हे बिनालेवानी बसले. मग हे असं हे करायला नव्हतं पाहिजे. शासनाने याला सजा दिली पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, आमचा खर्च द्यावा ह्याने. मुलीकडच्या नातेवाईकांनीच खोटी माहिती देऊन आम्हाला जाळ्यात ओढलं, आमची सामाजिक आणि आर्थिक फसवणूक झाली असा उलट दावा आता निंबाडकर कुटुंबानं केलाय. आता नेमकं सत्य काय, फसवणूक कोणी केली, PSI नवरदेवाने की मुलीच्या कुटुंबाने, या सर्व प्रश्नांची उत्तरं आता चकलांबा पोलिसांच्या तपासातूनच समोर येणार आहे. सध्या दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल झाल्यानंतर संपूर्ण बीड जिल्ह्याचं लक्ष या हाय प्रोफाईल लग्न प्रकरणाकडे लागलंय. एक बाजू म्हणते PSIनं फसवलं, तर दुसरी बाजू म्हणते आम्हाला जाळ्यात ओढलं. कायद्याचं रक्षण करणाऱ्या खाकी वर्दीभोवतीच आता तपासाचं चक्र फिरताना दिसतंय.
आता बीड पोलिसांच्या तपासात नेमकं काय सत्य बाहेर येतं आणि कोणाला न्याय मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई समाचार मराठी.